पुढे बा काय त्या बैले कोण मारू राहिले तुम्ही? काय रिकामे कामं करू राहिले गावात? हे काय धंदे लावले तुम्ही दोन्ही बुडे कर ना? हे कामं शोभतात का तुम्हाला दोघायले बी? सम्या ज्याचं जैती की नाही त्याला समजते बाबू. चबरू नको तू. तुले काय माहित आहे रे झाडझूट ह्यातला? चबरून राहिला का नुसतं? बाप्पा आम्हाला मारून राहिले बाहेर दोघे बुडे. पानं वाचवा ना आम्हाला कोणीतरी. लपे एकदम मारून राहिले हे बुडे. पागल झाले काय माहित बा, जाणून मारून राहिले बा आम्हाला. सांगा बा पुढे बा त्या बाईले त्या पोराला काऊन मारून राहिले राजा तुम्ही? हे काऊन पिसाड्यासारखे कामं करता? काय घेणं ना देणं गावात? फालतू गावाला तमाशा मांडता बा तुम्ही. काय माहित आहे बे तितूर चबरून राहिला का सम्या? तू घेणं दे ना मदत करत राहतं बे. तुला माहिती आहे काय आहे तर? पुढे बा आम्हाला काही माहित नाही, पण तुम्ही सांगा ना आम्हाला काय झालं काय? मग काऊन मारून राहिले बा हे सांगा तुम्ही. आम्ही तेच विचारून राहिलो तुम्हाला. आई काऊन मारणं लावलं बाई यायले? मला तर माहित नाही काय काय झालं तर. थांब ना ऐकू दे मला काय म्हणतात ते. गडे हो कसं तोंड बंद ठेवलं पाहिजे असं. शेंडा बुडूक आपल्याला काही माहित नसते. चबर करू नये. हा हे दोघे मायले का तोंड वाचून राहिले. तुम्हाला दया माया येऊन राहील, पण हे दया मायाच्या लायकीचे नाही. हरामखोर तोंड बंद ठेवता? हा कोणाच्याही देखत कोणा बाईले मारत असले तर राजा माणसाचं तोंड बंद राहील काय? हा तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. तुमचे वय काय तुम्ही करून काय राहिले? हा तर पोराले त्या बाईले कोण मारू राहिले तुम्ही? समाधान तुला काहीच माहित नाही. हे किती शिल्लक आता दोघे मायले का? या बाईले ना पोऱ्याला विचारलं की शिवलाल कुठे आहे म्हणून सांगायला ना पता. हा सांगायला पाहिजे की नाही मग येईन बा शिवलाल इकडे झाला तिकडे जायला बा काय होतं काय नाही. हे बाई दादागिरी करून राहिली आमच्या. मग सपाटे तर काही नच गड्या. हो आम्ही कोणाचं ऐकत नाही. मग नाही रे भाऊ आम्हाला काहीच नाही केलं ना. आता तुम्ही सांगा माझा नवरा कुठे जाते तर मला माहित असते काय? मला माहित नसते ना. माहित असतं तुम्ही नाही सांगलं नसतं काय? आणि मला धाव तेच विचारून राहिले की तुझ्या नवरा कुठे तुझ्या नवरा कुठे. आता मला माहित नाही तुम्ही सांगू कुठून? काय बुडे बा हे बरोबर नाही तुमचं. हा कसं त्या पोराले त्या बाईले काय माहित राहणार? शिवलाल कुकडे आणि कुकडे नाही तर तुम्ही त्याला कोण विचारून राहिले? काही राजा काही करत राहता? हा फोन ला एक तर त्याला तुम्ही कुठे म्हणा विचारा त्याला शिवल्याले. काही न्यायाधीश बनू नको. न्याय काही करू नको सा. हा हरपो बरं तू लवकर सम्या तोंड तिकडे. फालतू लावले का जबर करणं. तुला माहित आहे हे किती भावना आहेत? अरे साऱ्या गावात जे भावना आहेत रे. साऱ्या गावाला चारतात हे. चोट्ट्या खाणीचे चोट्टे तो चोट्टे. तुमचे कोणते केळी बा कापले या मायले काही ना? हा काऊन मारून राहिले पण तुम्ही? सम्या तू येऊन राहिला त्याच विषया. हा आमचं काय केलं? अरे येई ना बोकडे चोरले बोकडे बकऱ्या हेच होते चोटणे. हा हे पोट्ट हे लाईन ऊस घोपळ दिसते तुले. हे बी चोट्टा आहे हे बाई बी चोट्टी आहे. आणि हिचा नेवरा त्याच्या 7 चोट्टा आहे. काय सांगतो तू? पाय बाई हे चोट्ट्याचं माय बाई या बुड्याने पकडले वाटते यायले रंगे हात. म्हणून त्या बुड्याने इकडे आणलं की नाही यायले. हो माय बाई चोट्टीच खाण आहे ना ती शिवल्याची. काय खरं आहे का ते? चोरला शिंदे ना कारण की चोट्टे जात ना ते पुरे खांडू खराब आहेत ते. अरे बाबा वाचवा ना मला वाचवा ना. हे बुडे आम्हाला मारून राहिले ना. अटलक मारत आणलं ना ते ना. काय काय आता आमचा काय जीव घेतात का? हे काय सांगा पण एकही जण आवडायला नाही राहिले बापा आवरा ना. घुबड नाटकं नको चाल. होय लाग लवकर सरकी लाग रस्त्यानं चाल लवकर. चौकात नेना आहे तुले. चौकात उलटी करून मारतो तुले. हा शिल्लक नको करू. चाल बघर हे पुढे. रघु हे नाटकच करणारे कंबळ्यात लाता मारा लागतात मागून. हा चालता की मारू तुमच्या कंबळ्यात लात? सांगा लवकर. बुडे मारू का? येतो आम्ही येतो. हा कुकडे जावं लागते सांगा बा. सरका होईल लवकर. सरका तीर निघाय. अरे पण ते समेली मोठं पाणी येते साया जन्मदार बघा चोपड दिले का? सायाचे मारून राहिले बाबा बाईले पोराले. रे मोठे तिथला रे बाबा. कोणाला मारते ना कोणाची खोड्या करते काय सांगता येत नाही. समाधान फालतू घेतली राजा जीवन घेणं देणं. हा त्या बुड्याचं काम बुड्याला करू द्या. तुमचं काम तुम्ही करा. काय आपण मनात बोला घेणं देणं तुला नाही समजत ना बे. आता सांगता पोराले त्या बैल मानव बरोबर आहे का? योग्य आहे का हे? शिवलालच्या पोरानं बायकोनं काही केलं शी? हा रस्त्यानं कोणी मारते का? हा हे बुडे सायाच्या अगो जात पण त्यांना आपल्याला काय घेणे देणार राजा? फालतू बसले डोक्याला ताप घेत मुत. आपलं काम आपण करत यायचं ते करून राहिले. काही घेणे देणं नाही. फालतू आपण आपल्या हातानं काल घ्या शकून. ते बाई कुमार कसे बोलतात बुडे आर्यन कारेन ते काय खरं आहे का? ते बुडे जातात घेणं देणं तर काहीच नाही म्हणा. पण ते कसं बाई लढे म्हणून माणसाला दया माया येते जराशी. पण या साया गेल्या बुडेले जराशी दया मायानी चाले बेजा बोगस ते बुडे. मग काही टेन्शन नाही घेऊ. चला आपापले कामं करू आपण. आपल्याला काही करायला लागत. चला निपटा लवकर निघा. चाल बा चाल. काय साधूबा तुमच्या पोरीले होती की नाही काही? राजा 3 वर्ष झाले राजा लग्न होऊन राजा कोरोना सोड राजा. काही करान बा काय दवाखाना नाही तर एखादा मंत्र मारा. मग सोपं पैसे हप्ते करा नाही तर मासिद्ध मारा धानोरा. बापा पुरे हिसके घेऊन पाहिले ना. असं आले मरी माझे हप्ते गेले. सोपं पैसे लिही केले धानोऱ्याला गेले. हा आता तुम्हाला माझ्या जवळ माझ्या आठीच आहे. हप्ते करून राहिला पण मेळ नाही येऊन राहिला. हप्ते करून नाही जमून राहिला मग दवाखान्यात नाही बापा. दोघांची टेस्टिंग करून आण काय कोणात फॉल्ट आहे तर.
हा काही ना काही जुगाड लावणं बा रे, जातील 1500. पण कसं चेक करून आणवा द्यायले का एवढ्या दिवस लग्न झाल्यावर पोरं नाही झाली की लोक नाव मोठं ठेवतात मग. कोणती उडी पुरणार आहे, हा कमाई तर पाहिजे. जवळ खाऊ घालून राहिलो आहे तर, पोरगी आहे तर खाऊन राहिली, बायको आहे तर खाऊन राहिली, कमवणारा मी एकटा झालो. कुठे पुरू सांग ना तू. दवाखान्यात पैसा कुठून लावू आता. फक्त लग्न सराई आता या मे महिन्यात बंद पडली, आता काही नाही पुढे ढतुरा. आपण 6 महिने घरीच असतो. लोक एक तर सत्यनारायण करत नाहीत, पूजापाती करून नाही राहिली. आपली दुकानदारी बंद पडली, तर मग मस्त चालू होतं. आपलं दुकानच चालू नाही, पूजापाती होऊनच नाही राहिली, तर पैसा येईन कुठे आणि कुठून लावू मापुरे सांग ना तू. आता एक करी का लागेल मग मला. मी म्हणतो सरकारी दवाखान्यात भांडलेले का, सरकारी दवाखान्यात जाऊन मरा. पण नाही ना, तुम्हाला सुचत नाही, तुम्हाला पैसा पाहिजे फक्त चांगला दवाखाना. अरे नाही कमाई तर नाही कमाई, पण मग सरकारी दवाखान्यात जाऊ शकतो आपण. 3 वर्ष झाले ना त्या पुरे लेकरू बाय काही नाही ना. माझ्या सरकारी दवाखान्यात काय खरं आहे बा, माणसाला ढोरासारखं इंजेक्शन मारतात बा, ते काय खऱ्यात काय जायला नाही पुरत तडीचा. मग तिकडे 200-500 गेलेत पुरतीत. 6 महिन्यानं लेट करू दवाखाना, आपलं काही बिघडून नाही राहिलं. पण बापा चांगल्याच सरकारी मरायला नाही पुरत. पण बाहेर लय पैसा लागते ना, पैसा नाही म्हणतो तू. कसं मी फुकटात होऊन जाते ना. सणात गण हाणून घे, कसं जास्त दिवस कसं चांगली गोट नाही हे बाबा. मा पुरीले लेकर कोणती मलाच वागवा लागते ना. ते माझा वैद माझ्या साऱ्या गावात हवी दे, तो MA BEd आहे म्हणते मी, आणि काम काहीच करत नाही. दोन्ही हात वर आहेत त्याचे. पुरा दलिंदर भेटेल आणि मला तर जाऊ दे बरे नाही होत ना. यायचं असता काव कमी आहे का मुले, मी टेन्शन नसतो घेत रे बा. जाऊ देतो विषय सोडून देतो. नाही झाले शाळेचे म्हणा. बरोबर आहे गड्या तुझ्या. आता तुझ्या जवळ बी होई दे, साऱ्या गावात वाटेच राखते का. आणि अर्धा काटा दारू मारू पे आले बळ केलाय, आणि इकडे तिकडे भांडणं फुडणं. तू बोगस आहे म्हणा. तू ते बबन्या माऊलीन तो कंदील बुडा कुकडे जायला सहाय्य येतात की नाही गावात. का गाव सोडलं सहाय्य येईन. ती असली की थोडंसं कसं गावात कसं मनोरंजन राहते. निवडणूक सरली येतील आता खेळखाळ जमा करून. चांगल्या नोटा छापल्या असतील त्याईन. प्रचाराला गेले ते खाणं पेनं बस वजनही वाढले असतील द्यायचे. येतीलच म्हणा ते कुठे जातील सहाय्याचे घर सोडून. वैकू येतात की नाही काय माहित बा. तिकडे आल्यावर की वायले लेखाचे काय खायला नाही भेटलं तिकडे. आपण दिल्या साऱ्या गावाचा चट केलाय तो तसा राहते काय. त्यानं सट्ट दाबलं शिन येऊ द्या मटन चिकन अंडे येऊ द्या. तुम्हाला माहित नाही तो कसा आहे, बोगस आहे तो. त्याला तर कोणा घरी पंक्तीत नाही सांगा माणसानं. साऱ्या पंक्तीत म्हणते मली येऊ द्या, बुंदी शेव चिवडा येऊ द्याच करते तो. किती खाते काय माहित बिचारा. पुरा अप्पल फोटा आहे तो कंदील बुडा. अरे साधू असते एखादा माणूस असा हावरा खायले साऱ्या गावात तुटे. तुकाराम म्हणतो रे समाधान. अरे गड्या ते बुडे त्या शिवल्या बायकोला मारून राहिले, पोऱ्याला मारून राहिले गड्या. तर मी काय करू बाबा, मारून राहिले तर त्याच्या गुन्हा मार खाऊन राहिले असतील ते. मला काय सांगून राहिला तू. भूमी त्या बुड्याच्या मनात बोलत नाही. ते एक बोललं की 10 बोलतात. ते काही खरे नाही. कसं त्याने सोडून मला झपके मारते. दोन्ही डंगरे बाई गेला जास्त. आपल्याला सांगू नको रे बाबा तो विषय. बोलून पस्तावून राहिलो. माहिती तशी तशी करून टाकली त्याईनं. चिरफाड केली पुरी. मला हिंबटला तोंड करून वापस यायला लागलं. बुडे एवढं करून बोलले मला. पुरीला शरम काढली माहिती आहे ना. काल शांतपणा करा मग मनात बोलायचा. तुम्हाला माहिती बुडे कशात साऱ्या गावाची इथे राहायला लागते. बोलणे बोलू देत ते. बस त्याच्या हाती सापडलं की बस पुरा भुगास करतात. पण माझी तुटून राहिला माझ्या शिवल्या बायकोले पोरायले मारून राहिले ते बुडे. काही काम ना धाम जाणून मारून राहिले बा. चला गड पाहू ना काय आहे तर भानगड. काय समाधान तू अजिबात जाऊ नको तडीसा. तुया कसं बेंबिया जेटापासून राग करून राहिले ते बुडे. कसं तू जाशील की नाही त्या बाईले देतील सोडून तुला सांगतील ते. मी नाही जात पण तुम्ही तर जा तडीसा. मलाच माहित आहे मा बेंबिया जेटापासून राग करतात तेच. मी तर अजिबात चालून नाही राहिले त्याले. तुम्ही जाण बा पाहन ते मुळान काय आहे तर काय साधू. चला जाऊ ना पाहायला काय आपल्याला. चला भाव लवकर ते मुळून टाका काय आहे भानगड. हो आता जातो आम्ही. चला मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा बरं. झाले नाटक नको करून चालणं मुकट्यानंच पुढे. का मागे पाय ओढून राहिली तू. वाली नाही कमळ्यात लाजी कोण. बुडे भाई मी चालून तर राहिले बाबा. मारू नका ना असं नका करू ना बाबा. दोघे मायले का नाटक करतात. हा चितूर पोऱ्या युसा काय झाडभोर हाई म्हणजे अगोवा साऱ्या गावाचा. आले पोराईवर संस्कार नाही टाकता येईल. हराम खोरायली येईल. नाटक खोरात साले बंदे. कसं रघू येईल थोडा लागते गड्या रघुल एकदा. वा बुड्यान कोण वाजून झाली रे बा. शिवलाची बायको काय झालं बा असं. काय बुडे बा कोण मारून राहिले बा. द्यायले दोघं मायले कैले. तुला सांगा लागते का आता. तू आला का आता तोंड घालेले निघडून झाला साला खरकटा आला अडीचा तोंड घालेले. जो तर येते तोंड घालते. काऊन मारू राहिले जा हे दोघं निघडू. अरे बापा घातल्या लोकल बोलून आला लागेल नटीसा. नाही मरतील ना काही. हे बुडे आज काही सोडत नाही. जीवांची मारतात रे बाईले. बाबा चाल झुबरे. बसा मोकड्या नटीसा. चला बस लवकर खाली अडी. अरे हो ती तुऱ्या बस ना खाली. तुला काय त्या काकांना सांगा लागते का. बस लवकर. बसतो बुडे बा बसतो ना. हो गुबर तुला गावाला सांगा लागते का. बस लवकर मोठ्यानं खाली. काय पाहून राहिली घुरून.
बस लवकर. रे या कंबळ्यात लात मारत थांब. बसत नाही ना खाली, बसत नाही ना. बसतो रे बुड्डे बसतो रे. मारू नका, फक्त मारू नका. मुंजीराम भाऊ राजा, आता गंठ्या मला भेटला होता राजा. गंठ्या भेजा परेशान आहे ना हो बापा. परेशान आहे रे बा घंटे. अरे बापा गंठ्याचा पुरा बँड फसेला आहे. त्याचे सासून सासरे त्याच्या घरी येऊन बसला. जायचं नावच नाही घेऊन राहिले म्हणे गंठ्या. हा काय म्हणे हरिभाऊ, पुरा म्हणजे मा गेमच हुकला म्हणे. काहीच होऊन नाही राहिलं म्हणे. आता आले तर आले, काय फरक पडते. आता आपले सासू सासरे येतात का आपण काढून देतो का? काही लगा हे का टेन्शन घ्यायची गोष्ट आहे का? चांगली आहे. सोयरा धायरा आपल्या घरी आला की चांगलं दिसते. मधात भाऊ तुम्ही राजे हेंबळ्यात गोष्टी करता राजो. नवीन लग्न व्हायला माणसाचं, पाहुणा कोणी आला घरात माणसे ते माहिती मस्त का जात नाही का? अरे कार्यक्रम अटकतात ना, काही करता येत नाही. बोला पहिलेच तो खाव खाव करीत लग्न होईना त्याचं. इकून तिकून झालं, दादा सासू सासरी आली म्हणतात त्या घरी. 8 दिवस झाले आहेत त्या गाठीसाठी. मग आता पुरा बट्ट्या पोडत याचा मेळ झुकेला जरा. कशाचं काही रे बायाचं. आता पुरा खाव खाव करत असेल. पुरं बट्ट्या बोर्ड व्हायला काम, काही कशातच काही नाही. काय सांगा तुम्हाला, पेजा परेशान आहे हो गडी. बरं सांगितलं गाड्या त्यानं, गंठ्यानं आम्हाला कोणी सांगितलं तो. पा मी त्याला एवढंच म्हटलं, कार गड्या गंठन काही गुड न्यूज आहे की नाही बा. मला म्हटलं झालं बा तुझ्या लग्नाला 2 महिने अशी न म्हटलं बा काही ना काही. म्हणून त्यानं मला सांगितलं की म्हणजे राजा कशात काही मिळ नाही. राजा हरिभाऊ म्हणे माझ्या सासू सासरे माझ्या घरी येला, काय गुड न्यूज येणार आहे म्हणे. काही होऊनच नाही राहिलं तर. आजकालचे पोरे म्हणा हात जोडा रे बाबा. काय बाबा माझा हकात बा आमच्या वेळेस नव्हतं रे बाबा असं. हरिदास मग असं करणं, तू जाय ना त्या सासऱ्या सासऱ्याला सांग म्हणा राजा गंठनचं आताच लग्न व्हायला बा. कसं तुम्हाला समजत नाही का बा. लवकर कसं घरी निघा तुम्ही, रस्त्याला लागा आता. कसं त्याचा कार्यक्रम हुकून राहिला म्हणा. काही आहे अंबादास भाऊ तुम्ही. मला सांगायला लावता राजा. तुम्ही जाण सांगा मग गंठ्या सासरे सासूले की असं असं आहे वा, तुमच्यामुळे कार्यक्रम हुकला. जा सांगून द्या तुम्हीच मावरचं. त्या घंट्या सासून सासऱ्यानं माही शान काढली की झालं मग कार्यक्रम आहे की. मी बसतो मग हिंबटल्या आणि तोंडाकडे पाय. आता तुला काही जी बोलली ना घंट्याची गुड न्यूजची, म्हणून तुला म्हणून राहिला मदास की जाय तू सांगून दे. मग कसं तुला गुड न्यूज लवकर म्हणजे ऐकायला भेटीन बुवा. घंट्याने घंट्या बायको लेकरं नाही झाले चालतील. मी काल जाऊ सांगायले. तुम्ही जरा काही माणसं राजा. अरे कोणी बी विचारत राहते आता रस्त्यात भेटलं तर सभागतपणी कारगडा काय झालं काय नाही. कारगडा लग्न झाला तर काय आहे की नाही गुड न्यूज. हे आता काय बा बोलायचा विषय त्या गड्या तो विषय जाऊ दे, आपल्याला काही घेणे देणे नाही का मुंशीराम भाऊ. अरे बी काही उकरून काढत राहायचं बी घेणं देणं त्याचं काय करावं लागते आपल्याला. त्या लेकरं हो नाही हो, त्याचे सासू सासरे नाही राहो, आपल्याला काय घेणे देणं. आपल्या घरचं खाऊन राहिले ते फालतू आपल्या डोक्याला घेत बसा तापतो. मुंशीराम भाऊ अरे झुमरे, अरे बापा त्या बुडाईनं त्या शिवलालची बायको शिवलाचा पोऱ्या पादन लावला ना, चाला ना ताबून हाणं लावली ते. कोण मारून लावले काय माहित बा. बुडे दोन्ही सण व्हायलात गरम हात पुरे. एक शब्द बोलले बुडे 10 शब्द बोलतात. हो माहित पुरी अशी तशी करून टाकली. मी विचारलं तर चला बा चौकात मारून राहिले ते. चाल बरोबर पाहू बरं काय चला चला. काय जे मला म्हणतात तू रिकाम आहेस, हे काय मोठे हे आहेस का शाव आहेत का. हे तर सारा गावात रिकाम तोटा का गेले आता भांडणं पाहायला. हेच पाहिजे नुसता. मुंशे बी भावाना साऱ्या गावाचा कोणा चांगलं नाही पाहत ना म्हणून त्याच्या पोराला लग्न नाही होऊन राहिलं. तसाच मरी नाही पोर का सुद्धा नाही ना. याची नजर बोगस आहे. मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की पाठवा मित्र. अरे शिवलाल भाऊ आपण बसून बोलू ना. या बसा बरं, माझं बसा तुम्ही या. तेच काय आहे ते सांगा मला. ते नका सांगू मला इकडे आण बसान भाऊ ढमुक करा टमुक करा ते नका सांगू. काय राजा शिवलाल भाऊ गरम होऊन राहिले तुम्ही. आपण एकाच माळीचे म्हणी अनुभवा. दोघंही चोट्टेच आपण. काय एकामेकावर गरम होऊन राहिलो. पैसा आहे येईनच मागं पुढं. काय राजा भलतं टेन्शन घेता राजा तुम्ही. तुमचं बरं आहे मागं पुढे म्हटलं की झालं. मग काही मागत नाही. शिवलाल चालला मोकाट्यानं घरी. काय राजा मामा असे कामं ना करू ना. कसं जो आपला हिस्सा ठरेला तो झटकन देऊन टाका मला रवाना करा. भाषा जाय बरं शिवलाल भाऊले सरबत घेऊन येतो. ऊन तपून राहील तसे गरम होऊन राहील शिवलाल भाऊ. जाय होय लवकर. मामा आता आणतो सरबत भरत घाला चुल्यात. ते पैसे सांगा काय भानगड आहेत. बकऱ्या इकून बसले तुम्ही आणि मला द्यायच्या नावानं पण पैसे. जे काही आपली हिस्सेदारी ठरेल आहे त्या प्रमाणे द्या बा पैसे. असं मला चकू नका तुम्ही. आता मी बेकार आहो बरं. ठिकऱ्याच कुठे सोय आहे तुला सरबत पाजायला बाबा. रुपया नाही खिशात पण आता होले हो म्हटलं मी मामाले. आणा डबरातलं पाणी. शिवलाल भाऊ राजा व्यापाऱ्यानं पैसे नाही दिले ना बा. आता मी तुम्हाला 100 खेप सांगून झालं माया तरी तुम्ही ऐकायला तयार नाही बा. तुमच्या मनानं हानता राजा तुम्ही गाळं. कसे माणसं आहो तुम्ही. ऐकू येत नाही तुम्हाला. कमी ऐकू येते का राजा. सांगा बा. चोरावर मोर पायरे खायला कसं आहे ते. चोर दुसऱ्या चोराला शिकून राहिला. म्हणजे एकामेकालेच डुबत आधी.
चाल हाय की नाही मामा, आपल्याला पाचर मारून राहिला गडा यानं पैसे खरचली बी हाय ऐश करून राहिला इकडे ना आपण बसून राहिलो तिकडे चोयत याच्या भरोशा. याच्याकडून पैसे घेतल्याशी आपल्याला जाणार नाही रे भाऊ. अटी भांडण चाली कसं माई बायको मला घरात येऊ देणार नाही आता. हो देवलाल ते तर मुली समजून राहिलं, हा चाटा मारून राहिला आपल्याला चिवत्या बनवायला काम करून राहिला. हा याच्या पैसे गिसे सारच आहे. याले असं वाटते जमलं तर जमलं, गेले तर गेले असं सांगू, असा विषय आहे याचा. थांबतो याले तर पुरा म्हणजे थांबतो याले अकाल कराच लागतात मला. तुला पैसे देणार आहेत की नाही देणार हे सांग तू मला, नाही तर मग पोलीस स्टेशनला जाईन तुझ्या नाव सरळ सरळ तुझे नाव सांगून देईन मग. हा तशी तुझ्या पोलीसवाले तुझ्या कसं पाठलाग करूनच राहिले. पायरे भाषा शिवलाल पोलीस स्टेशनला जाते, मानव सांगते पोलीस आईले. जाय ना बापा, मी तर वाट पाहून राहिलो. जाय होय सांग बापा पोलीस वालेले, सांग काहीच फरक पडत नाही मले. मलाही वाकडा होत नाही. जाय रे बापा सांग, जाय होय लवकर सांग पोलीस वालेले. भाषा हो सांगायला याले. काय हिजड्यासारखा हसून राहिला हिजड गांड्या. हा पैसे देणं नाही तर नखरे करून राहिला तू. दात न काढू, दात 32शीच पाडीन मी तुझी. अरे जा ना हो बापा, पोलीस स्टेशनला जात नाही का तुम्ही? मामाच नाव सांगून द्या पोलीस आले, मग का तुम्ही वाचता तुमचं नाव आम्ही सांगू, झालं चोरावर मोर. हो पाटील, हे सरपंच नामदेव कुकडे अटकले येतात की नाही, हे कसं हात चानच आहे बरं झोड्याचा, नाही तर फरार झाली की नाही हातीने लागणार आपल्या. पोलीस आले काही झाट समजत नाही, आपल्यालाच पादावं लागतात हे बंदे. ज्या धंदाच व्हायला हा चोऱ्या चपाट्या करणं आणि पोलीस स्टेशनला जाणं. पोलीस स्टेशन म्हणजे यायचं घर अंगण आहे, यायला काही फरक नाही पडत. झांबल्यात नाम देऊन सरपंच यायचे लोक यायला पाहिजे होतं बा. कद लोक आता वाट पा आपण त्याला कुत्ता काढायचा करता का माझून. वेगळा हा दात काढून राहिला आपल्या, असून राहिला आपल्याला. लेखा शिवलाल मी अशा फंद्यातल्या खोदीच तर पडत नाही लेखा. पडलो लेखा एकूण तिकून तर पैसे भेटून नाही राहिले बा. हाय चाटा मारून राहिला त्या कोणता मामा आहे तो. तू हा नाटकं शिकून राहिला आपल्याला. तू नको देऊ रे मामा, पैसे नको देऊ ना. मी चाललो आता पोलीसवाले, तुझे नाव देतो सांगून आणि बस मग चोयत चाललो मी आता. जाणं बा लवकर जाणं राजा, जावा लवकर. पोलिसाला आमचं नाव सांगून द्या. हे भाषा धमक्या देऊ दे ना, पोलीस स्टेशनच्या धमक्या देऊ दे ना. आपण जसं काही भेटतो बापा जलात जायले. अरे आम्हाला जलाचा काहीच फरक पडत नाही, ते आमचं घरच आहे. किती खेप आलो आम्ही बाहेर, किती खेप अंदर गेलो, काही फरक पडत नाही आम्हाला. पुरे बिनलाजे व्हायला आम्ही जलात जायले. चाललो ना मी पोलीस स्टेशनले, चाललो. पैसे कसा नाही देत हेच पाहतो मी आता. चाललो मी आता. हा शिवलाल भाऊ एवढे फळफळ वय करू नका बरं. कसं महाबरोबर तुम्ही कुदसाल, मी काही तुमचं नाव सांगल्याशिवाय राहणार नाही तटीसा. कसं मला काही फरक पडत नाही पोलीस स्टेशनचा. जलात किती खेप जातो किती खेप येतो, पण कसं तुमच्या धुनाई साल्ट उडली की नाही तुम्हालाच पस्ता येईन. फालतू कसं तुम्ही अजून अनुभव नाही घेल जेलचा. कसं वय करू नका ना. हो तू पैसे काढून नाही देऊन राहिला मग मले. हा पैसे देऊन टाक, मी चालला जातो मुकड्यान घरी. माय मी काल रिकामे कामं करत बसतो. कसं बा तुला सांगून राहिलो भाऊ शिवलाल की कसं बेपाऱ्यानं पैसे दिले नाहीत अजून. तू ऐकून नाही राहिला गोष्ट माही. आता मी काय करू बा सांगतो. आता माझ्या 2 किडनी आहे, तिकडे फेफडा आहे आणि मेंदू आहे. तू लागत असेल कोणी गिराईक असेल तुझ्याजवळ तर ही एक बा मला आता आणि पैसे घे. उदार इकते हो या जमान्यात राजा चिवत्या बनवता का तुम्ही आम्हाला. तुला चाल पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन टाकू याची. कसं पोलीस स्टेशनला गेले बी की नाही तर शिवलाल माझ्यासोबत लय खांडायचं आहे बरं. तुमच्या गावात बकऱ्या मारल्या शिवलालच होता त्याच्यामध्ये. तुमच्या गावामध्ये पैसे चोरी केली ती, पेटी फोडली होती त्याच्यातही शिवलालच होता. लय खांडायचं आहे बरं. मी बंदच उघडीन त्या दिवसा. कसं मी तर जाईनच 12 भात तुम्हाला घेऊन जाईन दोघायला बी. गावात जेवढ्या चोऱ्या झाल्या चपाड्या झाल्या, जेवढे भांडणं भुंडणं लागले नाही शिवल्या पै लागले सारे कांडायचं. हा आहेच हरामखोर. आपल्या गावातले कुकडे मेले काय माहित कधी येतात तर. माझ्या तर हातपाय सय कुणा येले मारायले, पण ही येऊन नाही राहिले. एक तर आपल्याला उतरता येत नाही हाले. माझा आकाश कधी येताला बाबा तुम्ही या ना. चाल देवला पोलीस स्टेशनला जाऊ बा, याच्याशिवाय नाही जमणार. जा हा मा नावाचा रिपोर्ट द्या. जा हा मा बरोबर तुम्ही गुतणार आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्हाला रिपोर्ट द्यायचं काम नाही, कष्ट करूच नका तुम्ही. तुम्हाला न्याय अटीच भेटणार आहे, टेन्शन घेऊ नका. आलो आता आम्ही. मामा पया लवकर आता आठवून सटका लवकर. कशा पोय बरं कसे पैसा तुम्ही. अरे मी इकून आहो ना बाबा रे, पाहू नका तुम्ही. तुम्हाला आता सपाटेचा तुमची पूजा करणार पहिले. कसं तुम्ही लय हन्यास आणला आमच्या गावाले.
गड्या शिवलाल देवलाल जमलं की नाही आता? हॅलो, काय झालं सरपंच? चोट्ट्या आता तरी खरा बोलणं साया पकडला ना तुले रंगे हात अड्डीचा. अरे बाबा आले सरपंच आले नामदेव उभे आले आता काही वांधा नाही. तिथे त्यातल्या काही आवाज काय माहिती खाली येतो ना मी रट्टे मारायले. तुम्ही कोण आहे पण खाली आले अड्डीचा? शिवलाल देवलाल विचारा कोण आहो आम्ही तर. अरे बाबा शिवलाल पकडलं ना आपल्याला आता. का रे गडा काय करता आता? चुपचाप राह तू, बोल नको काहीच. अरे बोर उतरा ना खाली बस झाला आता बांधारासारखं वर या खाली या. पाहिले झपके मारा 2-2 4-4. आलो रामदेव भाऊ आलोच खाली. मामा येणं पुरी लेंडर आणि मामा आठवण तर पोहून जायला चालत नाही बा. अरे पुरं सैन्य जायर बड्या 4-5 जनात्री गड्या हे तर गावात उतरवलं वाटते गड्या टिसा. काही खरं नाही गड्या भाषा. आज आपलं धुपूट पडते नक्की. हो इंजन गरम करतात हे आता आपलं. मायले का हात इकडे झाडात बी बसेला बा. आपण बसलेला गप्पा मारा सायरा सारच ऐकलं रे गड्या. बस या शिवल्यान देवल्या बरोबर आता आपलंही पीस यार. काय पाहतो माकडे तोंड मी अटीचा. थांब आता आलोच खाली. थांब त्या पिशेवर काढतो हरामखोरा. थांबतो. हा चोट्ट्या आमच्या गावातले ढोरं नेले बकऱ्या नेल्या चोरून का रे? येतो बा काय मारता आम्हाला घेणा देऊन या शिवल्यान देवल्या राणी लागेल पुरत रे बाबा. बोगस आहे सायचा हा. ये बंदी गावातली लेंडर आणली ओटीसा यानो. मामा चल लवकर काढ लवकर पैसे. अटी पुरी गँग गेलाय बाबू. धुपूट निघीन तू लवकर पैसे काढ तू. देतो ना बा देतो ना पैसे देतो ना मी. लवकर आण लवकर. आमचं काही घेणं देणं नाही ना. घेणं देणं नाही ना आमचं. घेणं देणं आहे की नाही आहे हे गावात जाऊन पाहू आपण. अडसा पैसा आम्हाला पैसे वसूल करून येऊ द्या फक्त आता. शमळ्या मामा काय पैसे घेऊन ये लवकर. नाटके नको करू. बा शटाक सुटाक पोरे बोलून राहिले बा. जाय बरं भाषा जाय बरं पैसे घेऊन ये बरं. याची देऊन टाक बरं. याची बोला काढ बापा लवकर. आता मार खाला घेऊन टीचा. हो ना मामा आणतो ना पेपर्यात पैसे दिले म्हणे मामा. आणि आता पाय कसे पैसे पासा पाठवले लागे पैसे आणायले. मार खाय दाखा ना हा चिवत्या बनवणे आपल्याला. कधी काढता आठवून ह्या माहिती 7-8 जणात मी दाबून धुतील आपल्या ढोरासारखं. बे चानस पाहा लागेल ना. थांब ना तू जरा ही ढिले पडली की नाही. अडून बरोबर पैसे काढू आपण. थांब शांत ठेव. घ्या भाऊ कोणाला द्या लागतात पैसे. हे घ्या बा आम्हाला जाऊ द्या बा. ठेव उकड्या ना. कोणाला द्या लागतं शांतपणा नको करू. खाली ठेव. हो खाली ठेवतो खाली ठेवतो. मग दिलं आम्ही तुमचं काम करून जावा का मग आम्ही. अशी सुटका थोडी आहे. मारणे खा लागणार का? उतरा गड्या कुदा या बोकांडी. थोडा समज आली पाहिजे ना. फटके तर पाहिजे जरा सुधारले पाहिजे तुम्ही. राजा हा मामा बोगस आहे. राजा ह्या मामानं गुतवला आम्हाला काही घेणं देणं नाही काही. हा मामा राजा नामदेव भाऊ सरपंच तुम्हालाच माहिती मी गरीब माणूस आहे राजा. मी कोणा घेण्यात देण्यात नसतो बा. पण ह्या शिवल्यानं या मामानं मला चक्रात टाकलं राजा. नको सांगू ना हरामखोरा. तू कसा भावना आम्हाला माहित नाही का? सारा गावाला चितलास तू. आम्हाला शिकून राहिला तू. अरे हो तुम्ही का तोंड पाहून राहिले का? झोडाने येईल मजबूत. त्याला हाना लवकर येईल. लय वटवट कळस रे. अशी चोरी केली तशी केली. सोडून द्या राजा. मारू नका ना मले. मी पैसे दिले तुमचे. हाना रे पोरे. हानाने येईल. शिवल्या देवले हाना लवकर. शिपत रे हो चोऱ्या करता का रे? अरे नालायक हो. आमच्या गावात चोऱ्या करून राहिले हरामखोरा. कुशे घोबरा रे तुम्ही. दुधाय होटणे वाले तुमचं चोऱ्या करता का रे तुम्ही? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. त्या दोघे आपण लाल करून राहील तुम्ही शिवल्यात आणि देवल्या झोडाने येईल बी. अरे नाही नामदेव भाऊ येईल गावात मारणार आपल्याला. अटीसा काय मारून का कोण पाहणार आहे येईल. हा गावात गजन दिंड काढला यायची. आता फरक कधी थांबून फायदा नाही बरं. पोया लवकर पोय काढा आता. मारता नाही आपल्याला. पोय लवकर आता मार बिकती लवकर. मान रे हो तोट्टे कुकडे पोहून राहील थांबा ना. अरे काय राजा नामदेव भाऊ राजा तुम्ही रस्त्यात असल्यावर पकडले नाही तुम्ही राजा. कुकडे पोहणारा छायल पोहू दे तू. याच्या मागे पोलीसवाले आहेतच ना. आणि आपले पैसे तर आपल्याला भेटले. हा आपले वसूल झाली ना. जाऊ दे. हा हे आता शिवल्यान देवल्यात याचा कार्यक्रम पाहून आता काय शिवला बोल जराशी लाज नाही वाटत राजा. स्वतः बापाला डुबून राहील तुम्ही. हा स्वतः घरच्या बकऱ्या चोरून राहिले. बोकडे चोरून राहिले. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. हराम करो हो. कसे रे तुम्ही पोरं राकेशी पैदास. बुडा बुडी बिचारे लडकुंडे आले लढून राहिले. भीक मागाई पायी द्यायच्या. हे शेवल्यात कोणालेच ना देव कोणी यायले फटकेच मारा लागतात. कसं यायचे ढुंगण लाल केली की नाही बरोबर यायचा मेळ येते. तर लोक काही मेळ येत नाही बरं. हा हे गावात नाही अटीच हाणून घ्या. आणि गावात मग डबल हाणून येईल. आणि मग यायचा का लाल करून राहिले का मारा येईल. हा येईल पाहून घेऊ पुढचं पुढे. मित्रांनो उर्वरित भाग आपण उद्या पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
समाधान